नमस्कार शेतकरी मित्रांनो, तर शेतकरी बांधवांसाठी देवेंद्र फडणवीस साहेब यांची 2 दिवसांपूर्वी जी मंत्रिमंडळ बैठक संपन्न झालेली आहे, तर या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये शेतकऱ्यांसाठी काही महत्त्वपूर्ण असे निर्णय घेण्यात आलेले आहे। त्यामध्ये शेतकरी बांधवांना अनेक प्रश्न पडलेले आहे, जे की सरकारच्या माध्यमातून दिवाळीपूर्वी जवळपास 32,000 कोटी रुपयांचं जे पॅकेज शेतकऱ्यांसाठी जाहीर करण्यात आलं होतं, त्याबद्दल शेतकऱ्यांच्या मनात अनेक प्रश्न आहेत। कारण शेतकरी असंही म्हणताय की सरकारच्या माध्यमातून असं सांगण्यात येत आहे की जवळपास 32,000 कोटींचं पॅकेज शेतकऱ्यांसाठी जाहीर केले, परंतु ती रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचत नाहीये किंवा काही शेतकऱ्यांना ती रक्कम पोहोचली, परंतु काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ती रक्कम अद्यापही पोहोचलेली नाही। तर याचबद्दल सविस्तर अशी अपडेट आपण जाणून घेणार आहोत की नक्की ती रक्कम कधी शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचणार आहे, कशा पद्धतीने पोहोचणार आहे आणि ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अद्यापही अतिवृष्टी नुकसान भरपाई ही रक्कम जमा झाली नाही, त्या शेतकरी बांधवांना नक्की कोणकोणती महत्त्वाची अशी कामे करायची आहेत, ही सविस्तर अपडेट आपण जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी मित्रांनो, आपल्या YouTube चॅनलवरती नवीनच असाल, पहिल्यांदाच आले असाल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून शेती संबंधित अशाच नवनवीन अपडेट्स आम्ही तुम्हा सर्वांकरिता घेऊन येत असतो। तर शेतकरी मित्रांनो, आता नुकतंच 2 दिवसांपूर्वी जी मंत्रिमंडळ बैठक पार पडलेली आहे, तर या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये शेतकऱ्यांसाठी काही महत्त्वपूर्ण असे निर्णय घेण्यात आलेले आहे। तर यामध्ये शेतकरी बांधवांसाठी जवळपास 11,000 कोटी रुपयांचा निधी वितरणास देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून किंवा मग राज्य शासनाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे। आता हे 11,000 कोटी रुपये कोणत्या शेतकऱ्यांना याचा लाभ भेटणार आहे आणि यासाठी तुम्हाला कोणकोणती कामे करायची आहेत, ही देखील माहिती महत्त्वपूर्ण अशी होणार आहे। मित्रांनो, आता यामध्ये माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून स्पष्ट सांगण्यात आले की जे 32,000 कोटी रुपयांचं पॅकेज शेतकऱ्यांसाठी जाहीर करण्यात आलं होतं, तर या पॅकेजमध्ये फक्त 4 ते 4.5 लाख रुपयांचा निधी हा मंजूर करण्यात आला किंवा मग वितरण करण्यात आलेला आहे। तर 40 लाख शेतकरी बांधवांनी याचा लाभही घेतलेला आहे आणि त्यातीलच म्हणजे त्या 32,000 कोटी रुपयांमधीलच 11,000 कोटी रुपयांच्या वितरणास आता पुन्हा एकदा राज्य शासनाच्या माध्यमातून वितरणास मंजुरी देण्यात आलेली आहे। आणि हे वितरण जे आहे किंवा हे पैसे वाटप कधी होणार आहे, तर हे 15 दिवसांच्या अगोदरच शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये याचं वाटप केलं जाणार, अशी माहिती माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। मित्रांनो, आता हा लाभ नक्की कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार, तर ज्या शेतकरी बांधवांना पहिल्या टप्प्यामध्ये म्हणजे जे काही दिवाळीपूर्वी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये नुकसान भरपाईची अगदी तुटपुंजी केव्हाही ना, परंतु ती मदत जमा झालेली आहे, परंतु काही शेतकरी बांधवांना काहीच मिळालेलं नाही, त्यांच्या खात्यामध्ये 1 रुपया सुद्धा नुकसान भरपाईची रक्कम ही जमा झालेली नाही। तर अशा सर्व शेतकरी बांधवांना आता हे दुसऱ्या टप्प्यामध्ये वितरण केलं जाणार आहे। म्हणजे जे 11,000 कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहे, तर या 11,000 कोटीपैकी त्यांच्या बँक खात्यामध्ये हा दुसरा हप्ता वितरित केला जाणार आहे। महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो, ज्या शेतकरी बांधवांना नुकसान भरपाईची रक्कम मिळालेली आहे, तर त्यांना NDRFच्या निकषानुसार 2 हेक्टरच्या मर्यादेमध्ये त्यांना रक्कम मिळालेली आहे। आणि आपण जर पाहिलं तर दिवाळी अगोदर जो 32,000 कोटी रुपयांचा शासन निर्णय जारी करण्यात आला, यामध्ये स्पष्ट सांगण्यात आलं की 2 हेक्टरऐवजी 3 हेक्टरच्या मर्यादेमध्ये शेतकरी बांधवांना नुकसान भरपाई मिळणार आहे। परंतु हे जे वाटप झालेलं आहे तर ते NDRFच्या निकषानुसार झालेलं आहे, त्यामुळे शेतकरी बांधवांना फक्त आणि फक्त 2 हेक्टरच्याच मर्यादेत पैसे भेटलेले आहे। तर मग त्या शेतकरी बांधवांना आता उर्वरित 1 हेक्टरचे पैसेही त्यांच्याही बँक खात्यामध्ये या 11,000 कोटीमधून वितरित करण्यात येणार आहे। मित्रांनो, आता कोणत्या शेतकरी बांधवांना याचा लाभ भेटला नाही तेही महत्त्वाचं आहे, कारण देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून स्पष्ट सांगण्यात आले की ज्या शेतकरी बांधवांची KYC कंप्लीट नव्हती किंवा मग ज्या शेतकरी बांधवांकडे आपलं फार्मर ID कार्ड हे उपलब्ध नव्हतं, तर फक्त आणि फक्त असेच शेतकरी बांधव हे नुकसान भरपाईपासून वंचित राहिलेले आहे। त्यामुळे ज्या शेतकरी बांधवांची KYC कंप्लीट नाही किंवा ज्या शेतकरी बांधवांकडे फार्मर ID कार्ड नाही, अशा शेतकरी बांधवांनी त्वरित आपलं KYC कंप्लीट करायचे आहे, आपलं फार्मर ID कार्ड काढून घ्यायचं आहे। 31 ऑक्टोबर पूर्वीच हे काम तुम्हाला करायचं आहे आणि हे काम जर तुम्ही केलं तर आणि तरच तुमच्या बँक खात्यामध्ये नुकसान भरपाईची रक्कम ही जमा होणार आहे। मित्रांनो, ही जी रक्कम जमा होणार आहे तर ही 8,500 रुपये प्रति हेक्टर 3 हेक्टरच्या मर्यादेमध्ये आणि रब्बी पिकांसाठी जे 10,000 रुपये वाढीव अनुदान भेटलेलं आहे, म्हणजे एकंदरीत 18,500 रुपये प्रति हेक्टर आणि 3 हेक्टरच्या मर्यादेमध्ये ही रक्कम तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे। त्यामुळे सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा होण्यासाठी तुम्हाला KYC कंप्लीट करणं, तुमचं फार्मर ID कार्ड पूर्ण करणं, तुमचं आधार हे बँकेला लिंक असणं,
ह्या सर्व गोष्टी महत्त्वपूर्ण अशा होणार आहे, त्यामुळे तुम्ही त्वरित चेक करून घ्यायचं आहे की तुमचे हे सर्व प्रॉब्लेम येस आहे की नाही. यातील एक जरी प्रॉब्लेम तुमचा नो असेल तरी सुद्धा तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये पैसे येण्यापासून अडकू शकतात. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर ही चौकशी करायची आहे की आपली सर्व कामे कंप्लीट आहे की नाही. त्यानंतर मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे की ते येत्या 15 दिवसांच्या अगोदरच शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात हे पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे. एकंदरीत आपण जर पाहिलं तर ही जी नुकसान भरपाई आहे ही दिवाळीपूर्वी शेतकरी बांधवांच्या खात्यात जमा व्हायला हवी होती, कारण दिवाळीला शेतकरी बांधवांना खूप गरज होती. अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे शेतकरी बांधवांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालं होतं आणि त्यामध्ये त्यांना या नुकसान भरपाईची नितांत गरज होती. आपण जर पाहिलं तर शेतकरी बांधवांनी अक्षरशः काळी दिवाळी साजरी केलेली आहे. मराठवाडा विदर्भामध्ये आपण जर पाहिलं तर अक्षरशः चटणी भाकरी खाऊन शेतकरी बांधवांनी दिवाळी साजरी केलेली आहे. त्यामुळे हा जो हप्ता शेतकऱ्यांना मिळत आहे किंवा मिळणार आहे हा खूप उशिरा मिळत आहे. हा हप्ता दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा व्हायला हवा होता, पण सरकारच्या माध्यमातून फक्त GR निर्गमित करण्यात आला, परंतु ते वाटप मात्र दिवाळीपूर्वी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये करण्यात आलं नाही. ही देखील वस्तुस्थिती आहे. मित्रांनो, पुन्हा भेटूया अशाच माहितीसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.